साई शंकर प्रोडक्शन निर्मित ती शाळा ही वेब सिरीज नेटिजन्सच्या भेटीला येते। टीव्हीवरील मालिकांचा प्रेक्षक वर्ग आणि तरुणाईनेही या वेब सिरीज पाहण्याचा धडाका लावलाय। सध्या टीव्हीवरील मालिकांचा प्रेक्षक वर्ग वेब सिरीजकडे वळतोय। तरुणाईनेही लॅपटॉप आणि मोबाईलवर या वेब सिरीज पाहण्याचा धडाका लावलाय। या वेब सिरीजची निर्मिती मुंबई दिल्लीपुरतं सीमित न राहता त्याचं जाळं पुण्यापर्यंत पसरलंय। साई शंकर प्रोडक्शन निर्मित ती शाळा ही वेब सिरीज नेटिजन्सच्या भेटीला येते, अशी माहिती या वेब सिरीजच्या कलाकारांनी C24 तासशी बोलताना दिली आहे। ही वेब सिरीज जी आहे एका शाळेच्या ग्रुपवर आधारित आहे। तो शाळेचा ग्रुप जेव्हा कॉलेज नंतर करिअर रिस्पॉन्सिबिलिटी तिकडे गेल्यानंतर आपल्या मार्गाने प्रत्येकजण निघून जातो। यानं त्या कारणाने तो ग्रुप पुन्हा एकत्र येतो आणि मग त्यांना कळतं की शाळेमधला जो सिनॅरिओ आहे तो वेगळा होता आणि आत्ता जो सिनॅरिओ कम्प्लिटली वेगळा झाला। म्हणजे कोण कुठे गेलं आहे, कोण काय करतं आहे हे डिफरंट आहे जे त्यांनी शाळेमध्ये विचार केला। याच्यामध्ये आत्ता माझ्याकडे जे एपिसोड्स आहेत त्यांचे मुख्य जे कलाकार आहेत, माझे जो गाभा जो ग्रुपचा आहे आणि त्यामधले जे कलाकार आहेत नयन धनसुख एक ग्रॉसरचा मुलगा जो आहे त्याचं कॅरेक्टर प्ले करतो आहे। त्यानंतर केतन आहे, केतन धवल, अजिंक्य हा एक शेतकरीचा मुलगा आहे जो यू कॅन से साखर सम्राट वगैरे त्या टाईप। डेफिनेटली वेब सिरीज करण्याचं कारणच हे होतं। आय एम नॉट गेटिंग द कन्स्ट्रक्टिव्ह टर्म की फॅमिलीज पाहूयात अथवा नको, बिकॉज वेब सिरीज हे एकत्र बसून बघत नाही प्रॉब्लेम। ते आपल्या प्रत्येकाच्या स्मार्टफोन आहे, स्मार्टफोनवर पाहतात। सो डेफिनेटली इंडिव्हिज्युअली जातात। वेब सिरीज करण्यामागे हेच रिझन आहे की मला ते बाउंड्रीज किंवा ते सेन्सॉरशिप नाही ठेवायचं। नीड टू शो सम रिअलिस्टिक स्टफ्स इन इट। सो डेफिनेट त्याच कारणामुळे मला ही वेब सिरीज करायची। पण नमस्कार, माझं नाव केतन क्षीरसागर। या वेब सिरीजमध्ये मी धवल हे कॅरेक्टर करतो। म्हणजे सरांनी ॲक्च्युली सांगितलं असं तो आता फॉरेनमध्ये आहे, एका मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टवरती आहे। तो जेव्हा इंडियामध्ये परत येतो आणि असंच एका डायरीत शोधत होता, त्याला एक मित्र सापडतो आणि मग ते सगळे त्याचे मित्र आणि ती रियुनियन त्यांची होते। तो असं बेसिक कॅरेक्टर आहे, कन्सेप्ट सरांनी सांगितलीच आहे काय आहे, त्याच्याविषयी मी फार जास्त अजून नाही बोलणार कारण ती बघण्यात मजा आहे। सेकंड थिंग, तुम्ही जो प्रश्न विचारला की सिरियल आणि वेब सिरीजचं कंपॅरिझन, तर बेसिकली कंपॅरिझन होऊ शकत आहे कारण आता फिल्मचं सिरियलचं वेब सिरीजची होणार, नाटकाचं होत नाही। हे पूर्ण वेगळं माध्यम आहे आणि मला वाटतं हल्ली यूथ खूप त्याच्याशी कनेक्ट झालं। यूथ असं नाही म्हणत मी, एव्हरीबडी इज कनेक्टेड। म्हणजे ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे तो कनेक्ट आहे आणि जसे 4 आत्ता आपल्या मराठीमध्ये जे सुरू आहे वेब सिरीज ते फारच चांगल्या पद्धतीने सुरू आहे, त्याला रिस्पॉन्स चांगला आहे। सो मला असं वाटतं एक वेगळं जॉनर आहे। तुम्ही 7-8 मिनटामध्ये ते तुम्ही बघणारा तो एक एपिसोड बघणार, त्यातून तुम्हाला स्वतःला तिथे प्रेझेंट करायचं आहे आणि बेसिकली असं आहे की ते तुम्ही कनेक्ट होणार डिरेक्टली आणि ते ऑडियन्स पण तुमच्याशी कनेक्ट होईल की प्रत्येकाला वाटेल अरे हां यार हे माझ्या बाबतीत असं घडलं होतं, असं झालं। सो इट्स अन इंटरेस्टिंग थिंग, काहीतरी वेगळं आहे डेफिनेटली। म्हणजे सिरियलमध्ये तुम्ही एक कॅरेक्टर घेता पण तुम्हाला माहिती आहे की सिरियल जशी त्याचे किती एपिसोड्स माहीत नाही, 1000 एपिसोड 2000 एपिसोड्स होतात आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी एक सॅच्युरेशन पॉईंट पण येतो आणि याच्यामध्ये एक 12 एपिसोड आहेत। तर त्या 12 एपिसोडमध्ये तुम्हाला ते प्ले करायचं, तर त्याला कुठेतरी एक एंड पण आहे, तर तुम्हाला माहिती आहे डेफिनेट एंड आहे त्याला। सो तेवढ्या ह्याच्यात तुम्हाला प्रेझेंट करायचं तर तुम्ही तेच इंटरेस्ट आणि मला वाटतं लोक नक्की करेल। नाही, मला असं वाटतं की आमच्या ह्या ती शाळा ही जी आमची वेब सिरीज आहे अशा कुठल्याही पद्धतीच्या लँग्वेजचा आम्ही शक्यतो वापर करणार नाही अंटिल अँड अनलेस रिक्वायरमेंट असेल। रिक्वायरमेंट म्हणजे त्याच्यातसुद्धा जसं सरांनी सांगितलं की वेब सिरीज करण्यामागे त्याच्यामध्ये सेन्सॉरशिप किंवा कुठल्याही पद्धतीचं, पण 4 मित्र भेटल्यानंतर काय करतात हा जर का एक सिम्पल प्रश्न आपण एकमेकाला विचारला तर पहिल्यांदा मिठी मारतील आणि आपण एकमेकाला जुन्या नावाने जे ओळखत होतो शाळेत असताना, मग काही असेल जसं ह्याचं नाव ढोले आहे लहानपणाचं, म्हणजे शाळेत असताना आम्ही याला ढोल्या म्हणतो, तर भेटल्यानंतर मी याला ढोल्या म्हणतो आणि त्याच्यानंतर पुढे समजा एखादा अपशब्द मी वापरत असेल, काही असेल तुझ्या आईला तुझ्या काय करतो, एक सॉफ्ट भाषेतलं सांगितलं, पण हा एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया। त्याच्याकरता मी ओढून ताणून कुठेही मला वल्गर किंवा असं काहीतरी शब्द वापरायचा आहे जेणेकरून मला ऑडियन्सला अट्रॅक्ट करायचं असं आमच्याकडे आमचा हेतू नसेल।
सिच्युएशनल जर का असं काय करावं असं वाटलं, जसं एक आहे आता आम्ही जे एक पहिला एपिसोड केला होता त्याच्यामध्ये एक अशा ठिकाणी पण ती सिच्युएशन त्याची आईला काय बोलतोस त्याच्यावर एक असा कुठलाही शब्द आम्ही वापरला तर मला असं वाटतं की, आणि तेच म्हटलं की ते स्मार्टफोन तुम्ही स्वतः वापरणं, फॅमिली आपण टी व्हीवर हे एपिसोड्स बघत नाही आणि लोकांना इंटरेस्ट वाटण्याकरता अशा गोष्टींची गरज असं पर्सनली मला वाटत नाही. किमान आमच्या ह्या ती शाळा ह्या ज्या वेबसिरीजमध्ये त्याच्यात तरी नाही असं मला वाटतं. हाय, माझं नाव भूषण खडे. मी ती शाळेमध्ये विक्रम नावाचे कॅरेक्टर जे शाळेमध्ये असताना खूप असं ब्राईट स्टुडंट पण नंतर त्याच्या आयुष्यात अशा काही घडामोडी घडतात की तो तिथे अडकतो, त्याची ती परिस्थिती नाजूक होती. आणि ज्यावेळेला हे सगळे मित्र त्याला बघायला येतात आणि बोलतात की अरे हा त्यावेळेस एवढा हुशार विद्यार्थी आणि आता त्याची ही परिस्थिती कशी आहे. असे बरेच असे प्रश्न आहेत. मी आता सगळंच काही ओपन करत नाही, ते गुलदस्त्याचं राहू दे, तरच ते खरी गंमत आहे. थँक्यू सर. नमस्कार, मी नयन जाधव. लवकरच तुमच्या भेटीला ती शाळा ही वेबसिरीज येते, त्याच्यात मी एक कॅरेक्टर करतो आहे. ते कॅरेक्टर आहे धनसुख नावाचं. तो गुजराती आहे आणि बेसिकली पप्पांचं दुकान असल्यामुळे तो सुद्धा ते दुकानच म्हणजे आता ते बिझनेस चालवायचं, त्या बिझनेसमध्ये तो घुसलेला आहे. त्याच्यात होतं असं की आपण ज्या शाळेत होतो ती शाळा जी आहे सगळ्यांच्याच बाबतीत त्या गोष्टी घडतात की शाळेतले मित्र जेव्हा भेटतात अचानक खूप वर्षांनी, त्यावेळेला शाळेचे दिवस आठवतात आपल्याला. आणि होतं असं की त्या शाळेतल्या सगळ्या गमती जमती आठवायला लागतात आणि तिथे मुळात पहिल्यांदा जो मित्र भेटतो तिथे कडकडून मिठी मारली जाते आणि हव्या तेवढ्या शिव्या त्याला आपण देतो. अरे मा भे कुठे होतास इतके वर्ष, ह्याच गोष्टी होतात. कारण हे मित्रमंडळीचंच होतं. ह्या नाही आपण सिनेमात बघतायत किंवा सिनेमात जरी दाखवलं तिथे बीप असतं, जे वेबसिरीजमध्ये नाही. इथे सेन्सॉर नसतो कुठलाच. आणि मोस्टली मला तरी वाटतं ना ह्या दाखवणं गरजेचं आहे. पण आमच्या ती शाळा या वेबसिरीजमध्ये आम्ही हे मोस्टली टाळण्याचा प्रयत्न करतो की मुळात जसं आता अजिंक्य म्हणालं की ह्या गोष्टींनी आपली वेबसिरीज चालेल, हे करणं गरजेचं आहे म्हणून आपली चालेल, याचं काही म्हणजे संबंध नाही इथे. माय नेम इज हर्षी शर्मा. माय कॅरेक्टर नेम इज आश्लेषा. आश्लेषा कैरेक्टर हा माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग कैरेक्टर है क्योंकि एक्चुअली इस कैरेक्टर में हर एक फेस दिखाया हुआ है मेरा, जैसे इनोसेंट, सडनली नेगेटिव, सडनली कॉम्प्रोमाइज़, ये सब चीज़ें दिखाई हुई है. एक्चुअली आश्लेषा कैरेक्टर स्कूल में बहुत इनोसेंट होती है एंड सडनली उसकी शादी मतलब एक कॉलेज में एक स्टूडेंट होता है जिससे उसका लव मैरिज सिखाया हुआ है एंड आफ्टर लव मैरिज वो उससे शादी करने के बाद में मतलब स्कूल की वो टॉप होती है, लेकिन आफ्टर शादी के बाद में उसको वो सारी चीज़ें कॉम्प्रोमाइज़ करनी पड़ती है बिकॉज सडनली एक इतना एजुकेशन करने के बाद में वो कुछ नहीं कर पाती बिकॉज शादी के बाद में उसको एक छोटा सा घर होता है एंड वो अपने हस्बैंड के साथ में एक लाइफ निकालती है और हस्बैंड भी कुछ सिचुएशन की वजह से काम नहीं कर पाते. उनका एक मतलब पेट्रोल पंप में काम करते हैं. सो जो कॉम्प्रोमाइज़ दिखाया हुआ है सडनली जो चीज़ें हैंडल होती है, कभी दुख कभी सुख, वो सब चीज़ें दिखाई हुई है. और इससे ज़्यादा मैं कुछ कहूँगी नहीं बिकॉज सब लोगों ने बताया है वो अपने अपने कैरेक्टर को. बस इतना कहूँगी कि ती शाळा को प्लीज़ लाइक और सब्सक्राइब करें. ओके, हां, हळू मागे जा. सगळ्यांना स्टार्ट सर. साई शंकर प्रोडक्शन्सची यूट्यूबवरती नवीन वेब सिरीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. 2 फेब्रुवारीला सगळ्यांच्या भेटीला येते नवीन वेबसिरीज ती शाळा. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.